चुकीच्या ठिकाणी गुंतवलेलं मन हे माणसाला माणसाच्या आयुष्यभरासाठी वेदना भोगण्यास भाग पाडतं. जेव्हा तिला पहिली मिठी मारली तेव्हा सर्व आकाशगंगा एक झाल्या होत्या. आयुष्य कळू लागलं की आनंदाचे क्षण निवडक होऊन आनंदाला हळूहळू पूर्णविराम भेटत जातो. आईचं प्रेम हे निराळं, निस्वार्थी आणि नैतिकतेचं जगणं शिकवतं. प्रत्येकाची एक कथा असते. कुणी सांगतं तर कुणी सांगत नाही. वेळीच सावरावे, कारण कधीतरी मेळ होतो तर कधी खेळ होतो. घरातली जबाबदारी समजून घेणारा मुलगा आणि बापाच्या इज्जतीचा मान ठेवणारी मुलगी जगातल्या लाखो सुंदर चेहऱ्यांपेक्षा कितीतरी जास्त पटीनं सुंदर आहे. पावसाचं काय, तो येतो आणि बरसून जातो. खरा ओलावा तर मनातल्या आठवणींमध्ये असतो. आई कितीही अडाणी असली तरी शिकवण आणि संस्कार देण्याची जी क्षमता तिच्यात असते ती जगातल्या कुठल्याही शाळेत मिळणार नाही. जिथं भावना खऱ्या असतात तिथं राग खूप लवकर येतो आणि तितकाच लवकर तो निघून जातो. दोन माणसं एकमेकांना पक्की साथ तेव्हाच देऊ शकतात जेव्हा त्यांना एकच ठिकाण गाठायचं असतं. आभाळ हरवलेलं नसतं, पंखातलं बळ कमी झालेलं असतं. माणूस किती काळ ओळखीत राहील, जवळ राहील हे त्याच्या स्वभावात ठरत असतं. मी पाहिलंय माझ्या आयुष्यातल्या भक्कम पुरुषाला, मी पाहिलंय माझ्या बाबांना. महत्त्वाच्या काळात चांगल्या गोष्टींची लागलेली सवय, अचानक निर्माण झालेली आवड आयुष्याला नवीन वळण देऊन जाते. माणसं फार खोलपर्यंत जाणून घेण्याची गरज नसते. बरं असतं कधीकधी फार खोलवर जाणून न घेणं. आयुष्याच्या पुस्तकात मिळालेले सर्वात महत्त्वाचं पान म्हणजे विश्वास. ज्याच्या बळावर पुढची जितकी पानं उलटली, सगळी चुकांनी, संकटांनी, अडथळ्यांनी भरलेली असली तरी विश्वासाची जागा रीती राहणार नाही. जे नशिबात नसतं त्यांचा मुक्काम काळजात मात्र शेवटच्या श्वासापर्यंत असतो. तुझ्यावरचे माझे प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्द कमी पडतील. आशा आहे की गुलाब रिक्तपणा पूर्ण करेल. वचन देणं ही उद्याची गरज होती, वचन मोडणं ही आजची गरज आहे. आपण ज्या माणसांसोबत भविष्य बघतो तीच माणसं आपलं वर्तमान खराब करतात. आठवणी पण एक प्रवास असतो जो कायम हृदयात असतो. प्रेम एवढंही मोठं नाही की त्यावर कोणी आपलं आयुष्य बर्बाद करावं. तत्त्व सोडून वागायला कोणालाच आवडत नाही हो, पण काही नमुन्यांनी अनुभव एवढा छान दिलेला असतो ना, स्वभावात ते बदल आपोआप होतात. डोक्यावर मायेचा हात असला की डोक्यावरची ओझी सांभाळण्याचं सामर्थ्य येतं. कोणतीच मुलगी स्वतःचं मन आणि शरीर असंच कुणाच्याही हवाली करत नाही. तुमच्यावर विश्वास ठेवून करते. तो विश्वास आणि मन तुटणार नाही याची जबाबदारी तुमची असते. ज्या घरात पुरुषांना बहिरं केव्हा व्हायचं हे समजतं ते संसारात सुखी असतात.